लेखा प्लीज रडू नकोस ना। हे बघ, रडून काय होणार आहे? तुला माहितीये माझी आजी काय सांगायची? रडलं ना की डोळ्यातलं पाणी संपतं आणि संपलं ना की ते पुन्हा भरायला लागतं। काय झालंय? तू का रडतीयस ते तर सांग। अच्छा, म्हणजे तुझ्या डोक्यातले विचार अजूनही जात नाही। लेखा, मला माहितीये तुझ्या बाबतीत काय घडलं, पण मग तू अशी सारखी रडत बसणार आहेस का? अगं, त्यात तुझी चूक नाहीये आणि तू जर का अशी रडत बसलीस ना तर एक दिवस आजारी पडशील। हे बघ, यापुढे आता अजिबात रडायचं नाही। आपण कोणाचं काही वाईट केलंय का? मग आपलंही सगळं चांगलंच होणार। चल, डोळे पुस बघू पटकन। गुड, येतो मी। आणि लेखा प्लीज आता हस, तुझ्यासाठी ना, आमच्या सगळ्यांसाठी। ओके? काय ग? नाही, जरा बोलायचं होतं तुमच्याशी। बोल की। ताई, काल आमच्या बाबतीत जे काही घडलं त्यावर मी आणि शैलूनी खूप विचार केलाय आणि एक निर्णय घेतलाय। तुम्ही जे वाकडेंबरोबर डील केलंय ते कॅन्सल करा। म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला हे पटणार नाही, पण तरीही जी गोष्ट मला पटणारच नाही ती तुम्हाला सांगायला आलीसच का मनाली? आता स्पष्टच सांगते, वाकडेवर माझा विश्वास नाही। त्याच्यावर विश्वास ठेवायला आपल्याला कुठे त्याच्याशी आयुष्यभराचं नातं जोडायचंय? देवाणघेवाण झाली, व्यवहार संपला। व्यवहार संपला असं तुम्हाला वाटतंय, पण तसं नाहीये ताई। हा व्यवहार जरी आपल्यासाठी आता संपला असला तरी वाकडेसाठी तो संपला नाहीये। तो इथून पुढे आपल्याला छळतच राहणार आहे। या अशा भीतीपायी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं? पण ताई, सुरक्षितता ही तेवढीच महत्वाची आहे, नाही का? मला एवढंच कळतंय मनाली की ह्याने आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि ते मी करून घेणार नाही। त्या मुलीसाठी तर नाहीच नाही। त्या मुलीसाठी म्हणजे? ताई, ती कोणी परकी नाहीये, आपलीही नाहीये। ताई, असं कसं बोलताय तुम्ही? हा फक्त एक व्यवहार आहे मनाली। आपलं समजा दुकान असतं तर तिथे आलेल्या प्रत्येक गिऱ्हाईकाचा आपण इतिहास विचारत बसणार होतो का? त्या वाकडे आणि लेखामध्ये जे काही घडलं ते त्या दोघांमध्ये घडलं। माझा त्याच्याशी संबंध नाही आणि ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्याचा मी विचार करत नाही। ताई, तुम्ही असा विचार कराल असं खरंच वाटलं नव्हतं। आता कळलं ना? विषय मिटला। या विषयावर आता आपण परत बोलायचं नाही। ठीक आहे, मग आता माझं पण एक ऐका। या वाकडेमुळे जर आपल्या घरावर काही संकट आलं तर मीही ते खपून घेणार नाही। ओके, माझ्या लक्षात आलंय सगळं।
म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुमची मिसेस आणि ती मुलगी लेखा त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते वाकडे यांनी केलं आणि त्यानेच लेखाला पळवण्याचा प्रयत्न केला. हो, तुम्ही म्हणताय हे सगळं जरी खरं असलं तरी धनंजय वाकडे हा पिक्चरमध्ये स्वतः नव्हता. पण त्याची माणसं होती ना. तेच तर म्हणतोय मिस्टर भागवत, धनंजय वाकडेचा प्रत्यक्षात सहभाग नसल्यामुळे आपण त्याला ऐकीव गोष्टीवर अटक करू शकत नाही आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला ठोस पुरावा मिळायला हवा ना. या धनंजय वाकडे हा असाच मोकाट सुटणार का? मी असं कुठं म्हणतोय. त्याच्या एका तरी माणसानं कबुली द्यायला हवी ना की वाकडेनीच लेखाला पळवायला सांगितलं. ठीक आहे, आत्ता जे काही तुम्ही मला सांगितलं ते मी रांजणगाव पोलीस स्टेशनला कळवतो आणि जमलं तर तुम्ही रांजणगावला जाऊन रितसर कंप्लेंट करा. मगच काहीतरी आपल्याला पावलं उचलता येतील. ठीक आहे. आणखी एक गोष्ट मिस्टर भागवत, लेखाला आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल. हो, पण ती आमच्याकडे सुरक्षित आहे. हे बघा, वाकडे हा खूप डेंजरस माणूस दिसतोय. तो गप्प बसणारा नाही. लेखाला तो त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आणि लेखाचे तुम्ही कायदेशीर पालक नाही. त्यामुळे लेखाला भविष्यात काहीतरी त्रास होऊ शकतो. म्हणजे आमच्याकडे आनंदाने राहते. पण लेखा अजून सज्ञान झालेली नाहीये, त्यामुळे तिचं मत विचारात घेता येणार नाही. मग आता करायचं काय? इन्स्पेक्टर, तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा ना. मला तरी असा कुठला मार्ग दिसत नाही आणि कायद्याच्या बाहेर जाऊन आम्हाला काही करता येणार नाही. आहे एक कायदेशीर मार्ग आहे. कोण? रे आवाज वळकन का काय ग? बायको नव माझी तू. नवऱ्याचा आवाज न वळकून कसा चालेल? चंद्रलेखा बाई. रे ये चंद्रे, तयार राहा ग, तयार राहा. धनंजय वाकडे तुला न्यायला या लागल्यात.
अगं कुठं कुठं शोधलं नाही तुला आम्ही हा सरकार ते म्हणते ते खरंय काखेत कळसा आणि गावाला वाळसा. मला माफ करा मला सोडा मला दया करा माझ्यावर दया करा सोडा मला सोडा. सोडू तुला लई त्रास दिलास चंद्री, लई त्रास दिलास. तुझ्या घरला आलो होतो तेव्हा हसलीस माझ्यावर. त्याची सजा म्हणून लगीन केलं तुझ्या बरोबर तर पळून गेलीस आणि तवापासून आत्ता पातोर पळवलंस आम्हाला मागणं. दम लागूस पातर थाप लागूस पातर पळवलंस. आता याची सजा मिळणार. मला माफ करा माफ करा तुला. तुझ्या आई बाला घरादारासकट चित्त चाळलं मी. तू केलेल्या गुन्ह्याची सजा त्यासनी दिली आणि आता तू हातात गावलीस तर तुला सोडू हा नाही. सजा तर तुला मिळणारच. सोपान सोपान. आता तू मरशील माझ्या हातनं कायमची. सरकार आपण हिला बरोबर नाही नेणार. लोणचं घालायचंय काय माझी धनंजय वाकडे सरकारची आबरू ही शेव टांगली त्यानं. हिला परत नेऊन काय करायचं. हिला हितच कोळी घालतो. सोडा ऐकलंस काय सोपाने तिला सोडलं तुला कायमचं. असं काय बसलीस माझ्याशी खेळ ना. असं काय बघतेस चल ना. तुझा मी आलेच प्रॉमिस.
लेखा लेखा काय झालं बाळा? कोणी काय बोललं का तुला? अरे का रडतीयस बाळा, मला सांग ना. मावशी काही बोलली का तुला? हं? चल, इकडे. बस. आता सांग मला काय झालं, का रडतीयस तू? साहेब मला लई भ्या वाटते. जो वाकडे येत आणि मला इथून खवाप घेऊन जाईल हो. बघ तो वाकडे इथे येऊन तुला घेऊन जाऊ शकणार नाहीये बाळा. साहेब मला नाही जायचंय. अगं, तुला कोणीही इथून घेऊन जाऊ शकणार नाहीये. काय रे, काय झालं? अगं काय नाही, हिला सारखी भीती वाटते की तो वाकडे येईल आणि हिला इथून घेऊन जाईल. काय नाही, स्वप्न वगैरे बघितलं असेल बिचारीनं. नाही साहेब, मला खरंच सांगते आहे, मला खरंच नाही जायचं इथून. तुला तुला खरंच इथून कोणी घेऊन जाणार नाहीये. आणि बरं का ताई, मी आणि मनालीने सुद्धा यावर खूप विचार केला आणि एक डिसिजन घेतलाय. आम्ही लेखाला दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय. काय? हो, हे कसं शक्य आहे शैलेंद्र? म्हणजे म्हणजे तुला एक मूल असताना दुसरं मूल असं दत्तक घेणं कायद्यानं शक्य आहे? सहज शक्य. गुप्ते वकिलांशी या संदर्भात पूर्ण चर्चा करूनच आलोय मी. नाही तरीही मला वाटतं तू थोडा विचार करावास. इतकी घाई काय आहे? घाई करायला हवी आता ताई, पण आता डिसिजन घ्यायची वेळ आली. काय अवस्था झाली बघण्याची. तो वाकडे येईल आणि इथून तिला घेऊन जाईल याचाच विचार करत असते सारखी ती. आणि या सगळ्या विचार करण्याचा तिच्या मनावर जर परिणाम झाला ना तर, आणि तोच मला होऊ द्यायचा नाहीये. आणि म्हणूनच हा निर्णय घेतलाय की लेखाला दत्तक घ्यायचं. ऑफिशियली जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ दे, पण मी आत्तापासूनच हिला माझी मुलगी मानतोय. लेखा शैलेंद्र भागवत. आता डोळ्यातलं पाणी पुसायचं आणि हसायचं. साहेब साहेब नाही, बाबा म्हणायचं आता. बाबा. तुला दत्तक घ्यायचा जो आम्ही निर्णय घेतलाय त्याबद्दल तुझं मत काय आहे? हा निर्णय तुला मान्य आहे ना? लेखा, बाळा घाबरू नकोस. शैलेंद्रचा हा निर्णय तुला मान्य नसेल तर तसं स्पष्टपणे सांगून टाक लगेच. हे बघ बाळा, आम्ही तुला आमची मुलगीच मानतो. आमच्या मुलीसारखंच सांभाळलंय तुला आतापर्यंत. पण आता जेव्हा त्या वाकडेकडून तुझ्या जीवाला धोका आहे हे समजलं ना, तेव्हा मग तुला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला आम्ही. हे बघ बाळ, समाजाला मानलेली नाती नाही चालत. कायदेशीर मान्यता असलेल्या नात्यांनाच
समाजही मान्यता देते. आज आत्ता या क्षणी तू आमची मुलगी नाहीयेस, त्यामुळे याचा फायदा वाकडे घेऊ शकतो. वाकडे काहीतरी खुसपट काढून काहीतरी करायला गेला ना तर आम्ही तुझा बचाव नाही करू शकणार. पण एकदा का कायद्याने तू या शैलेंद्र भागवतची मुलगी झालीस ना की मग कुणीही तुझं काहीही वाकडे करणार नाही. कुणालाही तुझ्या केसालाही धक्का लावू देणार नाहीये मी. काय झालं? काही नाही, आपलं नशीबच फुटलंय. हा शैलेंद्र म्हणजे डोक्याला ताप झालाय नुसता. अग बघ, सांग ना काय झालं ते. कोण कुठली रस्त्यावरची मुलगी आधी उचलून तिला घरात घेऊन आला आणि आता दत्तक घ्यायला निघालाय तिला. काय? सगळी प्रोसिजर सुरू केली आहे त्यांनी. आपल्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवणार आहे तो. पण असं झालं तर संपलो आपण, आपला सगळा प्लॅन फुकट जाईल. अहो तेच तर म्हणतेय ना मी. ही मुलगी आता भागवत झाली तर आपल्या हातात काय उरणार? सगळी प्रॉपर्टी तिच्या घशात जाईल. तो साहिल होताच आधी आणि त्यात आता हिची भर. नाही माया, आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे, नाहीतर नुसते हात चोळत बसावं लागेल आपल्याला. तर काय? तू एक काम कर, त्या वाकडेला फोन कर, त्याला विचार कुठपर्यंत पोहोचलाय ते. कळलं तुला? बाय. वाकडेचा फोन लागत का नाही? लेखा, बाई ये इकडे. काय झालंय तुला? नाही, काय नाही. नाही तसं काहीतरी झालंय. मावशीला नाही सांगणार का? नाही मावशी, तसं नाही. म्हणजे आता भाईसाहेब मला दत्तक घेणार आहेत. तर माहित नाही मला कसं कसं वाटतंय. कसं सुरू वाटतं म्हणजे? म्हणजे मला माहित आहे की साहेब आणि बाईसाहेब दोन्ही बी लई चांगले आहेत. मला बी ते दोघं आवडतात. पर मावशी, माझं घर जळालं, त्याची राख सापडली. पण माझे आया आणि आबा, त्यांचं काय बी मागमूस न्यावं लागलाय. म्हणजे तुला म्हणायचं काय? हेच की ते दोघं बी जिद्दी असतील तर, म्हणजे एका आबा असताना मग दुसरं कुणीतरी आबा कसं म्हणू? आणि आता मी हो म्हणले, नंतर ते परत आले तर त्यासनी काय सांगू म्या? केवढा विचार करतेस पोरी. हा, तर तुझंही बरोबर आहे. आयुष्यातला एवढा मोठ्या निर्णयावर हेही असं वाटणं शक्यच आहे. पोरी, मी तुझी अवस्था समजू शकते. तुला काही मत असेल, हेही या प्रसंगी कोणाच्या लक्षात आलं नसेल. तसं नाही मावशी, मला माहित आहे की हे समजा ते माझ्या भल्यासाठीच करतात. त्या वाकड्याच्या जाळ्यातून मला बाहेर काढण्यासाठीच साहेब समजा करतात. मला बी त्यासनी आबा म्हणायला आवडेल.
ते खरंच मला त्यांची मुलगी मानतील का? असं का म्हणतेस पोरी? कारण ह्या कुठं आणि ते कुठं. माझ्यासारख्या अडाणी मुलीला मुलगी म्हणून ते स्वतःच्या पायावर कशापायी धोंडा मारून घेतील. लोक काय म्हणतील, संदेह असतील. माझ्यामुळं त्यासनी मान खाली घालावी लागल. मला नाही आवडणार ते. हे बघ पोरी, कोणी काय म्हणेल, कोणी हसेल याची पर्वा करून आपलं कर्तव्य विसरणारे साहेब नाही आहेत. अगं, लहानपणापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळलाय. मला खात्री आहे ते खूप चांगलं सांभाळतील तुला, खूप प्रेम करतील तुला. आणि हे बघ, असली कुठलीही गोष्ट मनात आणू नकोस. या घरात तुला सगळं मिळेल, नाती तर मिळतीलच, पण एक चांगलं भविष्यही मिळेल. हे बघ बाळा, तुझं नशीब तुझ्या पायाशी आलंय, त्याला असं लाथाडू नकोस बा. हो मग, तयार हो या दत्तकविधीसाठी. अरे बरं झालं ताई आलीस ते. अगं, गुप्ते वकिलांशी माझं बोलणं झालंय. ते म्हणाले सगळं होईल व्यवस्थित. सगळेच आनंदात आहेत आणि मनोरमा मावशीनं पण हा निर्णय पटलाय. मनाली आणि साहिल तर केवढे आनंदात आहेत माहिती का. मुख्य म्हणजे ती मुलगी सुरक्षित आहे ना, हे खूप झालं. आणि त्या काय झालं, तू अशी गप्प का? जरा काम होतं तुझ्याकडे. अगं बोल ना मग. कोल्हापूरच्या आपल्या दोन्ही फॅक्टरीज, सांगलीचं फार्म हाऊस आणि पुणे सातारा रोड जवळच्या जमिनी, हे सगळं तू माझ्या नावावर करून टाक. काय? हो, मी माझ्या आणि समीरच्या भविष्याचा विचार करून हे बोलते. कारण तुला तर आता आम्ही दिसेनासेच झालो आहोत. असं काय बोलतेस तू ताई? काय चुकीचं बोलते? तुला सध्या त्या रस्त्यावरून उचलून आणलेल्या मुलीचा पुळका आलाय. तिला दत्तक घेण्याचा एवढा मोठा निर्णय घेतलास तेव्हा मी आठवले तुला? अगं, तुझ्या समोरच तर सांगितलं ना. सांगितलंस, विचारलं नाहीस. आणि विचारलं यासाठी नाहीस की माझ्या लक्षात यावं की आता या घरात माझी काय किंमत उरली आहे. अगं, खरंच तसं काही नाही आहे ताई. कोण कुठली ती मुलगी? तिला आता तू भागवत करायला निघालायस. तिला तिचं हक्काचं घर मिळेल, तुला मुलगी मिळेल. यापुढे त्या लेखाला तिच्या भविष्याचा विचार करण्याची गरजच भासणार नाही. पण तू मला माझ्या आणि समीरच्या भविष्याचा विचार करायला भाग पाडलायस. अगं, ते तिच्या सुरक्षेसाठी, नाहीतर तो वाकडे तिला. आणि आमचं काय? नाही, ते काही नाही. मला प्रॉपर्टीतला माझा हिस्सा हवाय. अगं, काय झालं ताई तुला? काही झालं नाहीये. मी फक्त माझा हक्क मागतेय बस. पण आत्ताच? हो, आत्ताच. कारण नंतर खूप उशीर होईल शैलेंद्र. असा कसा उशीर होईल? पण तुझा हिस्सा तुलाच मिळणार आहे ना. कशावरून? उद्या काय होईल सांगता येत आहे का शैलेंद्र? माझा आता ह्यावर विश्वास उरला नाही. आणि मुळात भावनेच्या भरात घेतलेला कुठलाही निर्णय माणसाला गोत्यातच आणतो. मला त्याचा फटका खायचा नाही. तू मला माझा हिस्सा देऊन टाक आणि त्यानंतर जे हवं ते कर. साहेब, प्रसाद घ्या. मंदिरात गेले होते लेखासाठी.
नारळ ठेवून आले. म्हटलं कुठल्याही कामात विघ्न नको. घ्या ना ताई. ये सोपान, अरे काय चाललंय? बागेत फिरवायलायस काय गाडी? पळीव की. लवकर पोचलो नाही तर घोटाळा होईल. अरे 100च्या मोर जातोय का नाही काटा? सोपान, पळीव गाडी. सोपान समोर बघ. सोपान. मला काय झालंय? तिने मला माफ केलंय की नाही तेच कळत नाहीये. खरं तर मला त्याने काहीच फरक पडत नाही, पण फरक पडत नाही म्हणून मी त्याच गोष्टीचा विचार का करतोय? तिने मला माफ करावं असा अट्टाहास काय माझा? मला माझ्याच वागण्याचं वाईट का वाटतंय? मला काहीच कळत नाहीये. मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय? तसंही घरच्यांचं माझ्याबद्दलचं मत चांगलं नाहीच आहे, आणि आता तिचंही मत तसं झालं तर नाही, मी नाही होऊ देणार. पण मी तिच्याशी कसा बोलू आणि काय बोलू? असं डायरेक्ट जाऊन म्हणणं की मला माफ कर तर ते कसं तरी वाटतं, आणि तसं मी एकदा म्हणून आलोय, पण तिने त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाहीये. तिला ते कळलंय की नाही? नाही, नसेल कळलं, पण म्हणून मी पुन्हा एकदा अप्रोच व्हायला हवं. पण कसं? काहीच कळत नाहीये मला. म्हणाली ताई. मावशी, आता 2-3 दिवस भरपूर कामं आहेत आपल्याला. हे दत्तक विधी प्रकरण इतकं अचानक ठरलंय ना, खूप आमंत्रणही करायचे. आणि शैलेंद्रनी सांगितलंय की हा सोहळा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडला पाहिजे. हो, ते सगळं ठीक आहे, पण काय? तुम्ही किंवा साहेब या बाबतीत तिच्याशी बोलला आहात का? म्हणजे? नाही म्हणजे या सगळ्या गोंधळामध्ये ती बिचारी कावरी झाली. अहो, पण मावशी, ज्या दिवशी आपण हे ठरवलं त्याच दिवशी आम्ही तिला बोललो म्हणजे विचारलं की सांगितलं? म्हणाली ताई, तिला हे कळतंय की हे जे तुम्ही करताय हे सगळं तिच्या भल्यासाठी आहे, पण आपण तिच्या मनाचा कधी विचार केलाच नाही. पण मावशी, आपल्याकडे तेवढा वेळच नाहीये. त्या वाकड्याने काहीही करायच्या आत आपल्याला दत्तकविधी उरकून घेतलाच पाहिजे. पण त्यात त्या भाबड्या मुलीचा काय दोष? तिचे आईवडील या जगात आहेत की नाही हे तिला काही माहीत नाहीये, आणि लगेच दुसऱ्या कुणाला आईवडील मानणं हे तिच्या मनाला पटत नाहीये. पण का? तुम्ही स्वतःला तिच्या जागी ठेवून बघा.
वय असंच आहे की ज्या वयामध्ये तिला आईची गरज आहे, आणि याच वयामध्ये आई ही मुलीची मैत्रीण बनते, आणि तुमच्या रूपानं तिला एक मैत्रीण भेटली, आणि ह्या मैत्रिणीला आईच्या जागी ठेवायला तिला जरा वेळ लागणार, पण या वेळेमध्ये तुमची जबाबदारी फार मोठी आहे. मनाली ताई, मुलीला जन्म देऊन तिची आई होणं जेवढं कठीण आहे, पण एखाद्या मुलीला जन्म न देता तिची आई होऊन दाखवणं त्याहूनही कठीण आहे. डॉक्टर साहेब, काय झालं? कशा आहेत आमचं सरकार आता? ते आणि त्यांच्या बरोबर आहेत. काय नाव त्यांचं? सोपानराव. हां, सोपान. त्या दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तरी बरं झालं तुम्ही त्यांना लवकर आणलं, त्यामुळे काहीतरी होप्स तरी आहेत. तुम्ही थोडा उशिरा आणलं असतं तर. डॉक्टर साहेबाचं बोलू नका हो. काय पण करा, पण आमच्या सरकारांना वाचवा. ना तुमचे उपकार जिंदगीभर नाही विसरणार. हे पहा, आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी त्यांना आत्ताच इंजेक्शन देऊन आलेलो आहे. जेव्हा ते शुद्धीवर येतील त्यावेळेलाच मी काहीतरी सांगू शकेन. डॉक्टर साहेब, केव्हा शुद्धीवर येतील ते? 24 तासाच्या आत ते शुद्धीवर यायला पाहिजेत, नाहीतर. डॉक्टर साहेब, सरकार वाचले पाहिजे. तुम्ही वाचवायला जास्त, मी तुमच्या पाया पडतो साहेब. काय करताय? अरे, माझ्या पाया पडण्यापेक्षा परमेश्वराच्या पाया पड. आता सर्व काही त्याच्याच हातात आहे. लेखा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय? ठीक आहे, काय आहे? मी तुझ्यासाठी भेट आणली. नाही, नको मला. लेखा, प्लीज असं म्हणू नकोस. हे बघ, मला माहितीये की आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय, तुला खूप त्रास दिलाय, पण आता मला माझी चूक कळली. पुन्हा अशी चूक खरंच नाही होणार माझ्याकडून. प्लीज मला माफ कर ना. अहो, मी आखो नाही तुम्हाला माफ करणारी. तू जर का मला माफ नाही ना केलंस तर आयुष्यभर अपराधीपणाची भावना मला छळत राहील. बरं, मी केलं तुम्हाला माफ. नाही, असं नाही. तू जोपर्यंत हे गिफ्ट घेत नाहीस ना तोपर्यंत मी समजणार नाही की तुम्हाला माफ केलंस म्हणून. घे घे, उघडून तर बघ. तुझ्या नवीन मित्राकडून ही एक छोटीशी भेट. हा गणपती बाप्पा आहे ना, तो तुझं सगळ्या संकटांपासून रक्षण करेल. ही चेन ज्या वेळेला तू बघशील ना त्यावेळेला तुला माझी आठवण येईल.